आता या बुलेटिनमध्ये बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे आई भराडी देवीच्या यात्रेनिमित्तानं मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे। सिंधुदुर्गातील आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या यात्रेला आजपासून सुरुवात झाली। दरवर्षी लाखो भाविक यात्रेसाठी येत असतात आणि या जत्रेमध्ये राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक आंगणेवाडीमध्ये दाखल झालेत। नेते मंडळी सुद्धा यात्रेला हजेरी लावत असतात। दरम्यान भराडी देवीच्या मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे, तर देवीचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे। चाकरमान्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून शिमग्यानिमित्तानं खास सोय करण्यात आली। होळीनिमित्तानं कोकणात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या जाणार आहेत, त्यासाठी आता 24 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू होणार आहे। मोदी सरकार उद्यम पोर्टलवरती नोंदणी असलेल्या सूक्ष्म उद्योगांसाठी 5 लाख रुपयांची मर्यादा असलेलं विशेष कस्टमाइज क्रेडिट कार्ड सुरू करणार आहे। त्यामुळे आता लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे। येत्या खरीप हंगामात देशात पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त केल्यामुळे ऊसाचं उत्पादन वाढण्याची शक्यता आहे। परिणामी साखर उत्पादनात वाढ होणार असून साखर निर्यातीला अच्छे दिन येतील। उन्हाळा सुरू झाल्यामुळे सर्वत्र थंड पेय आणि रसाळ फळांना मागणी वाढली। अशातच कलिंगडाच्या मागणीत सुद्धा वाढ झाली आहे। कलिंगडाची आवक वाढली असली तरी बाजारात मात्र कलिंगडाच्या दरात घसरण झाली आहे। राज्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक घटली। 39,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सोयाबीनला 3,900 रुपयांचा दर मिळाला। बाजारातील दरात सातत्यानं होणाऱ्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद दिसून येतोय। कांद्याच्या दरात पुन्हा घसरण झाली। या आठवड्यात 400 ते 500 रुपयांची घसरण झाली, त्याला लाल कांद्याला सर्वात कमी दर मिळतोय। राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये 4,364 क्विंटल मक्याची आवक झाली, तर 2,125 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळतोय। चाळीसगाव बाजार समितीमध्ये पिवळ्या मक्याची 1,400 क्विंटल आवक झाली, त्याला 1,950 रुपयांचा दर मिळतोय। रबी हंगामातील हरभऱ्याची आवक बाजारपेठेत सुरू झाली आणि दर हमीभावापेक्षाही पुन्हा घसरले। हरभऱ्याचा यावर्षीचा हमीभाव 5,650 रुपये प्रति क्विंटल आहे, तर बाजारपेठेत 5,300 ते 5,400 रुपये असा भाव आहे। सातारा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे। मान तालुक्यातील 6 गावांसह वाड्या वस्त्यांवरती टँकरनं पाणी पुरवठा सुरू करण्यात आलाय। टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाला योग्य नियोजन करावं लागेल। पंतप्रधान आवास योजनेच्या ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सातारा जिल्ह्याच्या प्रतीक्षा यादीतील 36,000 घरकुलांना मंजुरी मिळाली आहे। त्यामधील 25,000 लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळणार आहे। यासाठी जिल्हा परिषद कार्यालयात कार्यक्रम होणार आहे। कर्णकर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेट चालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला। 25 बुलेट चालकांविरोधात कारवाई करून त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली, तसंच सायलेन्सर जप्त करण्यात आले। वसईच्या तहसीलदारांनी सरकारी रेशन दुकानांवरती कारवाई करत 3 दुकानं सील केली आहेत। ट्रकच्या चालकांना सरकारी गोदामातून निघालेलं धान्य इतर गोदामात नेल्याच्या तक्रारी आल्यानंतर ही कारवाई झाली। ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर असलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं तोडक कारवाई केली। आईस्क्रीम आणि भाजी विक्रेत्यांच्या अनधिकृत स्टॉलवरती पालिकेनं ही तोडक कारवाई केली। यानंतर एक सविस्तर बातमी बघूयात। नाशिक कोर्टानं 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतरही राज्याचे कृषी मंत्री राजीनामा द्यायला काही तयार नाहीत। विशेष म्हणजे शिक्षा सुनावल्यानंतर तात्काळ विरोधी आमदार आणि खासदारांची पदं रद्द करणाऱ्या सरकारला सुद्धा कोकाटेंचा राजीनामा घेण्याची गरज वाटत नसल्यामुळे विरोधकांनी आता सरकारला घेरण्याची तयारी केली आहे। मंत्री असल्यानं त्यांची प्रतिष्ठा खराब होऊ शकते, पण कायदा बेकायदेशीर कृत्यांना माफ करू शकत नाही। कोणीही असलं तरी फसवणुकीचे गुन्हे सहन करण्यायोग्य नाही असा संदेश देणं आवश्यक आहे। परिणामांची कल्पना असूनही गुन्हा केला, कायद्याची अवहेलना केली, गरजू आर्थिक दुर्बल घटकाला दुखावणारे कृत्य केलं, वैयक्तिक लाभापोटी योजनेतली मालमत्ता हडप केली। महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावताना कोर्टानं नोंदवलेलं हे गंभीर निरीक्षण आहे। कोकाटे मंत्रीपदी असताना त्यांना परिणामांची जाण असूनही त्यांनी बेकायदा कृत्य केल्याचं सांगत कोर्टानं कोकाटेंना शिक्षा सुनावली। कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यानं आता कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे। माणिकराव कोकाटेजींना काल कोर्टाने शिक्षा दिल्यानंतर तात्काळ स्वरूपात सरकारने त्यांना बरखास्त केलं पाहिजे आणि ही बरखास्ती जी आहे ही मागणी ही राजकीय स्वरूपाची नाही। अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल
तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्यावं, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. एकमेकावर काय ढकलताय? कोकाटेन विरोधातलं हे प्रकरण 30 वर्ष जुनं आहे. 1995 मध्ये म्हाडाच्या मुख्यमंत्री 10% कोटा योजनेतून घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केल्याचा कोकाटेंवर ठपका ठेवण्यात आला. स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून कोकाटे बंधूंनी तब्बल 2 घरं घेतली आणि इतर 2 लाभार्थ्यांना मिळालेली घरं स्वतःच्या नावे केल्याचं समोर आलं. कागदावर दिसताना हे 4 वेगवेगळे फ्लॅट आहे, मात्र आपल्याला दृश्यांमध्ये तो बंगल्याच्या स्वरूपात दिसतोय. म्हणजे हे 4ही घरं जे आहेत ते माणिकराव कोकाटे यांनी एकत्र केलेले होते आणि त्याचा वापर तो जो आहे त्यांच्याकडनं केला जात होता. नाशिकचा हा सगळा बॉईज टाऊन आणि कॉलेज रोड परिसरातला उच्चभ्रू परिसर आहे आणि या परिसरामध्ये आता एका घराची किंमत जर 1100 स्क्वेअर फीटाचं घर जर आपण घ्यायला गेलो तर 1 ते 1.5 कोटी रुपयांपर्यंतची एका घराची रक्कम आहे आणि त्यानुसार या घराची आत्ताची रक्कम जर आपण बघितली तर जवळपास 5 ते 6 कोटी रुपये आहे. हेच घरं माणिकराव कोकाटे यांनी 25-30 वर्षापूर्वी जेव्हा घेतले त्यावेळेला अवघ्या 2-2.5 लाखात एक फ्लॅट, असे 8-10 लाखामध्ये हे फ्लॅट घेतले होते. 27 वर्ष नाशिक न्यायालयात कोकाटेंविरोधात खटला चालला. या प्रकरणात 10 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आणि त्यानंतर कोर्टानं कोकाटेंसह त्यांच्या बंधूंना शिक्षा सुनावली. या प्रकरणी जामीन मिळाल्यानंतर आता कोकाटेंनी निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक बनून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. माणिकराव कोकाटेंविरोधातलं हे प्रकरण गंभीर आहे. आता कोर्टानंच 2 वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे कोकाटेंच्या अडचणी वाढल्यात. विरोधकांनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. जो न्याय राहुल गांधी किंवा सुनील केदारांना लावला तो कोकाटेंना लागणार का, हा सवाल उपस्थित केला जातोय. त्यामुळे आता कोकाटे राजीनामा देतात की मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुख म्हणून अजित पवार कोकाटेंकडून राजीनामा घेतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक असणार आहे. ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान लोकल सेवा धीम्या मार्गावरून वळवली जाईल. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी उपनगरीय नसलेल्या इतर विभागातील 200 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी 3 दिवस अनारक्षित तिकीटं बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. मध्य रेल्वेनं एसी लोकलमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवली आहे. या माध्यमातून 81,700 प्रवाशांवरती कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडनं 2,07,00,000 रुपयांचा दंड वसूल केलाय. कोथरूड विधानसभा मतदारसंघात समान पाणी पुरवठा योजनेचं काम लवकरात लवकर संपवा आणि पाणी गळती रोखण्यासाठी उपाययोजना करायचे आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिले. नायगाव बीडीडीचाळ पुनर्विकासाअंतर्गत सध्या पहिल्या टप्प्यातील 5 पुनर्वसित इमारतींचं काम वेगानं सुरू आहे. मुंबई मंडळानं दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुद्धा सुरुवात केली. त्यानुसार 5 चाळी रिकाम्या करण्याच्या कामाला सुरुवात झाली असून येत्या 15 दिवसात या चाळींचं पाडकाम केलं जाईल. कल्याण डोंबिवली तळोजा मेट्रो 12 या मार्गिकेच्या कामाला मार्च 2024 मध्ये सुरुवात झाली आहे. 11 महिन्यांच्या कालावधीत मेट्रो 12 मार्गिकेचं 7% काम पूर्ण झालंय. या मार्गिकेचं काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं एमएमआरडीएचं नियोजन आहे. मुंबईकरांना वाढलेल्या तापमानामुळे दुपारी घाम फुटू लागलाय. 2 दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्यामुळे दिवसभर उकाडा सहन करावा लागतोय. तापमान वाढीचं हे सत्र पुढील 2 ते 3 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. कामात कुचराई केल्याबद्दल क्लीनअप मार्शल संस्थेला मुंबई महापालिकेनं दंड ठोठावलाय. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पालिका मुख्यालयात क्लीनअप मार्शल संस्थांची झाडाझडती घेतली. 12 पैकी 7 कंत्राटदारांना दंड लावण्यात आला असून एकूण सुमारे 65 लाख रुपये वसूल करण्यात आले. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल आणि वानवडीमध्ये आज विविध कार्यक्रम होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बाणेर रस्ता आणि लष्कर परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आलाय. ठाणे महापालिका हद्दीत असलेल्या बेकायदा बांधकामांविषयी सातत्यानं तक्रारी पुढे येत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या महापालिका प्रशासनानं उशिरा का होईना ही बांधकामं थांबवावीत यासाठी प्रयत्न सुरू केलेत. कर्तव्यात कसूर केल्यास संबंधितांवरती कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले.
पिंपरी चिंचवड महापालिकेनं राज्य सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 9,675 कोटी 27 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडकरांना करवाढीपासून दिलासा मिळालाय. प्रशासकांनी मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अंबरनाथ आणि वांगणी दरम्यान पादचारी पुलाच्या मेन गर्डरच्या लॉन्चिंगचं काम केलं जाणार आहे. त्यासाठी शनिवारी मध्यरात्री 1:30 ते 3 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष ट्रॅफिक ब्लॉक असणार आहे. म्हणून कर्जतसाठीची शेवटची लोकल रात्री 11:30 वाजता सुटेल. पिंपरी चिंचवड शहरात मेट्रोची 6 स्टेशन्स आहेत. त्यापैकी भोसरी आणि PCMC या 2 स्टेशनची नावं चुकीची असल्यामुळे ती नावं बदलण्याची मागणी होते. त्याबाबत महामेट्रो प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शहरवासियांकडून नाराजी व्यक्त केली जाते.